नमस्कार मित्रांनो, सोमनाथ टुरिझम नियोजित नेपाल तीर्थयात्रा या यात्रेचा पहिलाच तीर्थक्षेत्र म्हणजे जनकपूर. हे जनक राजाचं जनक महल, इथं सीतामाईचं सर्व जडणघडण घडलं आणि मग इथेच सीतामाईचं विवाह संपन्न झालं. हे सीतामाईचं विवाह मंडप. आता यामध्ये मी 10 रुपयाची तिकीट घेऊन नेपाली आणि भारतीय 7 रुपयाची तिकीट घेऊन आतमध्ये जाऊन येत आहे आणि प्रभू रामचंद्र सीतामाई यांचं लग्न मंडप आता आपण पाहत आहोत. इतकं सुंदर नॅचरल पद्धतीने अद्याप काही तीर्थक्षेत्र म्हणून जपून ठेवलं आहे या नेपाल विदेशी राष्ट्राने. अशा पद्धतीने प्रभू रामचंद्रांचं हे लग्न सभा मंडप इथे प्रभू रामचंद्रांचं आणि जानकी मातेचं लग्न समारोह पार पडला गेला. ह्या लग्न समारोहामध्ये पूर्ण देवदेवता 33 कोटी देवदेवता या पृथ्वीवर उतरले होते आशीर्वाद देण्यासाठी. दृश्य सुंदर दृश्य. जनक महल, जनक राजाची ही संपत्ती या जनकपुरामधली सर्वत्र श्रीमंत जनक राजा यांनी शेवटी हे सर्वस्व प्रभू रामचंद्र यांना सीतामाईच्या लग्न समारंभामध्ये प्रभू रामचंद्रांना हे सर्वस्व देऊन टाकले, दान केले. आणि जनक राजा एक छोट्याशा कुटीरामध्ये जाऊन राहिले. ते कुटीर इथना एक 150 ते 200 मीटरवर अंतरावर ते कुटीर आहे. हे जनक महल मध्ये आतलं दृश्य संपूर्ण अशा प्रकारे आतमध्ये फोटो व्हिडिओ शूट करण्यात मनाई आहे, त्यामुळे आतलं काही शूट करता येणार नाही. अशा प्रकारे सकाळीचं माहोल जनकपुरामधलं. खऱ्या अर्थाने काल संध्याकाळी खूप छान नजारा, संध्याकाळचा नजारा खूप छान असतो. मोबाईलमध्ये बॅटरी शिल्लक नसल्यामुळे कारणाने मी कालचा शूट करू शकलो नाही. धन्यवाद.